हायकोर्टाच्या आदेशानंतर आता ठाणे महानगरपालिकेने पुन्हा आता तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। आपण सध्या शीळ या ठिकाणी आहोत, शीळ टायगर परिसरात, आणि याच ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत जे बांधकामं आहेत त्याच्यावरती आता कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। त्यामुळे काही नागरिक जे आहेत ते पूर्ण आता रस्त्यावरती उतरले आहेत। इमारतीच्या खाली जे आहेत ते त्यांचा रोष या ठिकाणी दिसून येतोय। ही जी इमारत आहे 4 मजली आणि वरचा एक मजला आहे तो देखील आता बांधकामाला सुरुवात झाली होती। मात्र या ठिकाणच्या रहिवाशांनी जायचं कुठं असा देखील प्रश्न आता समोर पडलेला आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वच जे आहे ते रहिवाशी राहणारी लोक आहेत, त्या आसपासची लोक राहणारी आहेत, त्यांच्या देखील इमारतीवरती कारवाई होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। त्यामुळे अनेक दिवा असेल, शीळ असेल, डायगर असेल, या भागातल्या कारवाईला ठाणे महानगरपालिकेकडून सुरुवात केलेली आहे। अनेक मजले जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत अनधिकृतपणे, त्यानुसार आता इमारत देखील अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आहे। त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने आतापर्यंत अनेक इमारतीवरती कारवाई केली आहे। आता पुन्हा कारवाई करत असताना या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत। कुठेतरी कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे। मात्र या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील त्यांनी बातचीत केलेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी ही आता सध्याची कारवाई पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। मात्र सर्व साहित्य, हत्यार असेल, बाजूला ट्रक असेल, टेम्पो असेल, हे सर्व कर्मचारी या ठिकाणी कारवाईसाठी आलेले. काल देखील कारवाई करत असताना मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी जमला होता। मात्र त्यांना पांगवण्याचं काम जे आहे ते पोलिसांमार्फत करण्यात आलं होतं। पुन्हा आता यंदा कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त असेल, ठाणे महानगरपालिका असेल, अशा सर्व स्तरावरती या ठिकाणी लोक जे ते कारवाईच्या दरम्यान उपस्थित आहेत। पाहायला गेलं तर अनेक ठिकाणचे लोक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी आता कारवाईला जे सुरुवात पुन्हा होईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी आपण शीळ टायगर या परिसरात आहोत। इकडच्या ज्या इमारती आहेत त्यांना आता OC, CC या अगोदरच्या गोष्टी दिल्या नसल्याकारणास्तव पूर्णतः इमारत जी अनधिकृत या ठिकाणी ठरवत आणि हे बांधकाम हे तोडक कारवाईला महानगरपालिकेने आता या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी पूर्णतः जमाव पाहू शकतो, जमाव मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत। त्यामुळे नक्कीच घरावरती आता या ठिकाणी तोडक कारवाई म्हणजे टांगती तलवार या कुटुंबावरती आहे। त्यामुळे कुठेतरी या कारवाईला थांबवावं असं देखील या ठिकाणचं म्हणणं आहे। मात्र काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत। पाटील साहेब, काय सांगाल, कारवाई आहे पुन्हा, तुम्ही कोर्टात कशा प्रकारची लढाई लढणार आहे? सर, असं आहे, आज शासनाच्या नामर्दपणाने, नामर्द शब्द जाणीवबुजून करतो, कारण इतके 4-4, 5-5, 6-6, 7-7, 8-8 माल्याचे जे स्लॅब होतात, प्रशासनाचं काम आहे ना। आज आमच्या टॅक्समधून ज्या लोकांना आम्ही पैसे देतो, टॅक्स रूपाने ज्यांना पगार निघतो, ते पगार आमच्याच पैशाने करतात ना। मग जेव्हा त्यांना शासनाचा परिपत्रक आहे त्याच्यावर ते अंमलबजावणी करत नाही, मग त्यांनी अंमलबजावणी नाही केल्यामुळे ही परिस्थिती आली। आज गरीब व्यवस्था का आलं आहे? आता इमारत पाहायला गेलं तर 4 मजली बनली आहे आणि 5वा मजला पण बनला नव्हता। आता कुठेतरी जाग आली का महापालिकेला? का पण मला तेच बोलायचं आहे, जनता बांधलेली नाही, जनता गरीब आहे, जनतेला जिथे स्वस्त भेटेल तिथे जातो। ही गोष्ट मान्य केली, आम्ही मान्य केलं आहे का आम्ही चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या ठिकाणी आहेत, पण ज्यांनी आमचं रक्षण करायला पाहिजे ते कुठे आमच्या बरोबर आहेत? ज्यांनी रक्षण, कोणी TMCचं काम नाही। TMCच्या अधिनियमामध्ये 2009चा कायदा आहे, तुम्ही प्रत्येक बिल्डरला प्लिंथलाच रोका, त्याच्यावर पहिल्यांदा नोटीस द्या, 260ची नोटीस द्या, त्याला MRDP करा, लोक राहतात त्यांची हेडिंग घ्या, पेपरला द्या। पाणी, लाईट सर्वच सुरू आहेत असताना पाणी, लाईट सर्वच सुरू आहे। तुम्हाला हेच सांगतो की इथे सर्व प्रकार पैसे देतल्याशिवाय काहीच होत नाही। पैसे काम करणारे कोण अधिकारीच आहेत ना। मग शासनाने, आयुक्त साहेबांनी या लोकांवर कारवाई करायला हवी आहे। गरीब लोकांना आज किती लोक बिचारे, आम्हाला माहीत आहे, लोक साहेब हे लोक जिथे राहतात ना, मी बिल्डरची बाजू घेत नाही मी समजा, पण इथला रेट बघितला ना तर मी बिल्डर, पण मी लिगल बिल्डर आहे, मला जितका कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागतो ना इथे सर्वच त्याच्यामध्ये पण नाही, तितका पण रेट नाही। गरीब लोक आहेत। पुढचं पाऊल काय असणार आहे सध्या महानगरपालिकेच्या कारवाई संदर्भात? पुढे कोर्टात आदेश असं आहे, जर आम्ही सर्व हे टीम आहे, ही टीम जोडलेली आहे, या टीमचं जर सर्व कायदेशीर लढाईमध्ये आमच्या जर बिल्डिंगी तुटतात तर कायदेशीर लढाईमध्ये आम्हाला जनतेलाही तसं अधिकार दिलेले आहेत।
ज्या कामाला शासनाचे माणसांनी ज्यांना पदनिर्देशक अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे त्यांनी जर त्यांच्या कायद्या म्हणजे कामामध्ये कसूर केलेला असेल तर त्या कसूर केलेल्या कामाच्या कामगारांना त्या लोकांना सजा होणं अपेक्षित आहे. मग गरिबांनीच का स्वतःचं खरं म्हणजे हे संविधानाने जे संविधान लिहिलेलं आहे हे गरिबांसाठी आहे. जात धर्म हा विषय वेगळा आहे. संविधानामध्ये सर्व बांधलेले आहेत. मग संविधानाच्या अधीन राहून जर अनधिकृत बांधकाम बिल्डिंग तोडत असतील तर मग संविधानाच्या अधीन राहून ज्या अधिकाऱ्यांनी ही बिल्डिंग होण्यास मदत केली आहे त्याच्यावर कारवाई काय हा आमचा प्रश्न असेल. नक्कीच या ठिकाणी काही लोक आहेत, नागरिक आहेत, जनता त्रस्त झालेली है. जनता का रोष यहाँ पे दिखाई दे रहा है. क्या लगता है बार बार दीवाशील इसमें ही ज़्यादा से ज़्यादा कार्रवाई की जा रही है महापालिका? नहीं, ये देखा जाएगा तो कोर्ट का ऑर्डर है, कोर्ट के ऑर्डर को हम रिस्पेक्ट करते हैं, लेकिन ये जो एक तरफा कार्रवाई हो रही है ये बहुत गलत है. आप देखेंगे जैसे रफीक चाचू ने बोले 900 बिल्डिंग के लिए लिस्ट निकली है, लेकिन टीएमसी के रिकॉर्ड के हिसाब से 227 बिल्डिंग के ऊपर कार्रवाई हो चुकी है. कल मनीष जोशी सर को रफीक चाचू ने पूछे, आप बोल रहे हो 227 बिल्डिंग के ऊपर कार्रवाई हुई, एवी के कंपाउंड में 30-35 बिल्डिंग के ऊपर कार्रवाई हुई, बाकी के 190 बिल्डिंग या 200 बिल्डिंग का आप प्रूफ दिखाओ. अगर कार्रवाई हुई है तो आप प्रूफ दिखाओ, फोटोग्राफी दो, हम आपके साथ चलते हैं सर्वे के लिए. आपने कहाँ कहाँ पूरी बिल्डिंग को गिराया है हमको प्रूफ बताओ. अगर आपने बिल्डिंग को गिराया है तो हम आपको कार्रवाई करने देंगे. अभी फिलहाल किस तरह से अगला कदम आपका होगा कि महापालिका के लिए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ क्या बातचीत होगी? शिंदे सर से रफीक चाचू कल मिल के आए. शिंदे साहब डिप्यूटी जो सीएम है महाराष्ट्र के, उन्होंने तो बोले कि अब जो कल भोलेनाथ नगर में जो अमन कॉम्प्लेक्स होता उन्होंने वो कार्रवाई रुकवा दी है. लेकिन जो कोर्ट से अगर इन लोग आए हैं तो हम पूरी पब्लिक को आवाम को लेकर कोर्ट मूव ज़रूर करेंगे, क्योंकि ये एक तरफा कार्रवाई है. एक तरफा कार्रवाई बोले तो इसमें अधिकारी का रोल 100% है. 100% कैसे है? बिल्डिंग कैसा बनी, आपको चलो नीचे का नहीं दिख रहा है तो आपको ऊपर का नहीं दिख रहा है. अभी वो स्लैब है क्या अधिकारी को नहीं दिखता. अच्छा, इलीगल बोल रहे हैं तो आप पानी का यहाँ पे लाइन कैसा आ रहा, यहाँ पे असेसमेंट कैसा लग रहा, यहाँ पे टोरेंट पावर सप्लाई कैसा दे रहा, क्या वो इलीगल नहीं है? हाँ, तो वो लीगलाइज हुआ ना. और मैं डिपार्टमेंट से और सरकार से अपील करना चाहता हूँ, आप लोग के पास बहुत सारी स्कीम है घर के बदले घर देने की. जहाँ स्लम रहता है आप लोग, जहाँ झोपड़ा रहता है आप लोग स्लम डिक्लेयर करते हो, उसको SR स्कीम में लाते. अभी क्लस्टर आया है, आप लोग क्लस्टर पे फोकस करो ना. किसी को उजाड़ के आप लोग काय के लिए कर रहे हैं? अगर आप क्लस्टर में फोकस करोगे आपका भी नाम होगा कि ये सरकार आई, ये डेवलपमेंट अच्छा कर रही है, गरीब को घर दे रही है. और पूरे हिंदुस्तान में कोई भी सरकार आए सबसे पहले 3 मुद्दा होता है, रोटी कपड़ा मकान. ये होता है कि नहीं? रोटी कपड़ा मकान. अब यहाँ पे रोटी भी छीन रहे हैं, कपड़ा भी छीन रहे हैं, मकान भी छीन रहे हैं, जनता जाएगी कहाँ? और हम आपके न्यूज़ माध्यम से ये अपील करना चाहेंगे और रिक्वेस्ट भी करना चाहेंगे सरकार से कि जितने भी अधिकारी हैं, भ्रष्ट अधिकारी, इनके ऊपर CBI इंक्वायरी बैठे, NIA की इंक्वायरी बैठे, ED की इंक्वायरी बैठे कि ये कैसा बना. और आपकी जो सैलरी है ना, लाख रुपया 75,000 रुपया जो भी है, आपने जो इतना बड़ा बैंक बैलेंस जो बनाया है ना महल, उसके ऊपर जरूर इंक्वायरी बैठना चाहिए. थँक्यू. त्यांचं म्हणणं आहे की अधिकारी जे आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई करतायत, कुठेतरी या संदर्भात आता जो रोष आहे तो दिसून येतोय. अनेक लोक जे या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे ते गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत. थोडा वेळ एक मिनिट, या ठिकाणी जे पब्लिक आहे, नागरिक आहे, त्यांच्या संदर्भात देखील आपण विचारपूस करणार आहोत. इथे पुढे जी कारवाईचं काम चालू आहे, अनेक इमारती जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे. मात्र कुठेतरी ही कारवाई थांबावी. अनेक महिला असतील, या लहान मुलांपासून सर्व घरदार जे आहे ते कुटुंब या कारवाईमुळे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात कारवाई होताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे एक प्रकारचा रोष आहे. कोर्टाचे देखील आदेश आहे, त्यामुळे कोर्टाचे आदेश पाळत या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करत आहेत. आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात इथं महिला असतील, इतर वर्ग देखील सर्व जमलेले आहेत. इमारती आजूबाजूचा परिसर आहेत, सर्वच परिसर आणि ह्या इमारती आहेत. या ठिकाणी ताई काय सांगाल? कारवाई होते, घर विकत घेतलेलं आहे पैसे देऊन, आता महानगरपालिकेची कारवाई होते, काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे एकंदरीत या कारवाईसंदर्भात? काय मागणी काय असणार आहे? उपमुख्यमंत्री राज्य माफी मालूम, हमको नहीं मालूम जो आप बोल रहे हो, है ना. आपकी क्या मांग रहेगी? राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है, आपकी क्या मांग रहेगी? यहाँ पे कार्रवाई हो रही है.
मैं कर रहा हूँ मैं बात करूँ आपको चलेगा, अरबी में बात करूँ चलेगा आपको? आप हिंदी में बात करो, हमको हिंदी में। ऐसा क्या बताओगे, क्या मांग रहेगी आपकी? भाई कि हम गरीबों को घर के बदले घर चाहिए, बस और कुछ नहीं चाहिए। हाँ, घर के बदले में घर। सब शांत होके एक, हाँ सबकी बात सुनाओगे आपके पास आऊंगा तो आप बोलो, तो आपके पास आपकी क्या मांग रहेगी? जिस तरह से कार्रवाई है यहाँ पे हो रही है महानगर पालिका की, आपकी क्या मांग रहेगी, क्या राय रहेगी? देखिए, हमारी मांग एक ही है कि हमारा घर है, तो हम चाहते हैं कि हमें हमारा घर मिले। वो कार्रवाई करे, कुछ भी करे, हमें उससे कोई लेना देना नहीं है। हम सिर्फ इतना चाहते हैं कि हमारे ऊपर जो छत है वो छत को रहने दीजिए, उसको मत हटाइए, और कहीं पे भी ऐसा नहीं होना चाहिए। ठीक है, हम लोग बस इतना ही चाहते हैं और इतने ही चाहते हैं, उससे ज़्यादा कुछ नहीं। और उसके आगे कहने के लिए हम लोगों के पास कोई अल्फाज नहीं है। पूरा परिवार कल से पूरा रास्ते पे है, कल से कुछ खाना पीना जो रहेगा आपका सब रास्ते पे ही है। महापालिका कार्रवाई कर राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से देखिए आपके लोग मिले हैं। सुनिए, वो जो भी हो, वो जो कुछ भी है, हमें उससे कोई लेना देना नहीं है। हमारा सिर्फ एक ही है, हमारा घर, हमें हमारा घर चाहिए बस। किस तरह से परिवार आपके यहाँ पे रहते हैं, कितने सालों से रह रहे हैं यहाँ पे एकजुट? लोग बहुत साल से रहते हैं यहाँ पे, लेकिन बिल्डिंग बन के 3-4 साल हो गया। तो बनने के टाइम अगर नहीं बनने देते तो हम क्यों लेते? नहीं लेते थे, सही। आज हम घर से बेघर हो रहे हैं, हम कहाँ जाएंगे? तो सरकार से हमारी यही गुजारिश कि हम लोग को घर के बदले में घर दे, हमारे साथ इंसाफ करो, बस और हमको कुछ नहीं चाहिए। कहाँ जाएंगे? हम लोग देखो, स्टार्ट में जब बन रहा था बिल्डिंग, तब एक पिल्ला बना था, तब आवाज उठाना चाहिए था पुलिस वाले लोग को या कोई भी कार्रवाई को, तो हम लोग नहीं लेते थे। हम लोग भी कितने तकलीफों से घर लिए हैं, कहाँ से मदद मांगे। हमारे 2-3 बच्चे, एक को घर पे, 2 को घर को छोड़ के एक को गोद में लिए। कल भी परेशान हुए, आज भी। वो भी रफीक भाई की इतनी वो मेहरबानी है कि कल खाना वाना सब दिए थे। आज भी ये सुबह से हम लोग खड़े हैं। कितना खड़े रहेंगे बताइए आप लोग? कहाँ जाएंगे बच्चों लोग को लेकर? हम लोग घर नाही रहेगा तो कहाँ जाएंगे? नक्कीच या ज्या महिला आहेत त्यांच्या जे आहे ते कालपासून जे आहे ते या ठिकाणी सर्वच महिला या ठिकाणी त्रस्त आहेत. पाहायला गेलं तर या ठिकाणी कारवाईला येते महानगरपालिकेने कालपासून सुरुवात केली होती आणि याच ठिकाणी आता महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करत सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर या ठिकाणी सर्वच आता रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये एकच रोष आहे ती कुठेतरी कारवाई थांबवावी. कोर्टाच्या आदेशानुसार आता महानगरपालिका कारवाई करत असल्याचं चित्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं. मात्र या दिवा आणि शीळ लायगरमध्येच जास्तीत जास्त कारवाई का, तर मात्र इतर ठिकाणी का कारवाई करत नाही असा देखील सवाल अनेक जे ते स्थानिक रहिवासी विचारत आहेत. मात्र या संघाची आता कारवाई सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी थांबलेली आहे. मात्र याचा पुढचा मार्ग, या पुढे कशा प्रकारची पुन्हा ठाणे महानगरपालिका अलर्ट होऊन कारवाई करेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, शीळ लायगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.